बाबाच्या शिकवणीवर आपले विचार मांडत आहे। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर बाबांना वाटायचं की या जगामध्ये माझ्यासारखे कितीतरी कुटुंब दुःखी आहेत, यांचा काही। बाबांनी भगवंताला वचन दिलं होतं का मी निष्काम भावनेनं सेवा करीन आणि दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचा प्रयत्न करीन। म्हणून बाबांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन जे काही साधना मिळेल त्या साधनानं मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला आणि मानव जागले आणि या मार्गात जुळले, आज सेवक झाले। परंतु सेवक शब्द आपल्या बाबांनी फार मोठा दिलाय आपल्याकरता, पण त्याचा उपयोग आपण काय करतो ते आम्हाला समजायला पाहिजे। शे म्हणजे मगांनी सांगितलं भाऊना का शे म्हणजे सेवा, व म्हणजे वचन आणि क म्हणजे कर्म करणं। आपण कर्म कसं करतो? आपण मार्गात आलो, दुःखी होतो आणि दुःखातून मुक्त झालो, परंतु तो दिवस आपल्याला आठवायचा आहे जो आपण पहिल्या दिवशी आपण कसा होतो ना आज कसा झालो। आपण जिकडे तिकडे भटकत होतो, आपण जिकडे तिकडे भटकत होतो, काही वैद्यवाण्याकर गेला, भक्तायकर गेला, काही डॉक्टरकर गेला, परंतु आपल्याला समाधानी मिळाली नाही। तुम्ही मार्गदर्शक केल्या आणि मार्गदर्शक केल्यानंतर आपली भीती सांगितली का माझ्या कुटुंबावर असं दुःख आहे, मी काही ठिकाणी फिरलो, वैद्यवाण्याकर गेलो, साधू संतांकडे गेलो, परंतु मला समाधान भेटली नाही। का बरं? कारण आपलं जे मन होतं ते भटकत होतं, इकडे तिकडे भटकत होतो, परंतु त्या मनाला आपण कधी आवरू शकलो नाही। आपण सगळे देव पूजला, हिंदूचे पूजला, मुसलमानाचे पूजला, ख्रिश्चनाचे पूजला, परंतु काही मिळालं नाही। ज्या दिवशी भगवंताची ज्योत लावली इथं आपल्या घरी कुटुंबामध्ये, त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झालं। अशी ही दैवी शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे। हे सगळं तुमच्या जवळ आहे, हे सगळं तुमच्या जवळ आहे। परंतु केव्हा बाबांनी तत्वशब्द नियम दिलेले, त्या तत्वशब्द नियमाचा पालन करत असाल तेव्हा। पर मानव आहे, मानव मोठा हुशार आहे, बहुत हुशार आहे। काम झाला माझा ना काय करू तुझा, काम झाला माझा ना काय करू तुझा, कामापुरता मानतो नाही तर मग नाही। अशी परिस्थिती आपल्या लोकांची आहे। काही लोक बाबांनी सांगितलंय माझा सेवक या मार्गात जुळला, येथे दुखी राहू शकत नाही आणि गरीबही राहू शकत नाही, परंतु आपल्याला व्यसन मार्गात असून व्यसन सुटलेले नाही। मी तुम्हाला एक थोडक्यात अनुभव सांगतो। पटाची जोडी आहे आपल्याकडे, खूप हाकलतो पट, पण शौकाला मार्ग कळला नाही। एक मार्गदर्शक पट हाकलत आहे, पट हाकलतो, 1,40,000चा बैल घेतला। किती? 1,40,000चा बैल घेतला। पट काही त्याचा मार्गदर्शक तो काय जागवल लोकांना, काय जागवल? पोट हाकलते खेकडा आणि खेकडा, खेकडा झाला त्याचा वाकडा, खेकडा झाला त्याचा वाकडा आणि 1,50,000चा बैल मरण पावला गेला। म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, आता पोट खूप चालू झालेले जिकडे तिकडे, पण पोटाचे आज होळी लावते, चुपचाप सांगते तू लावून टाक ना, मी 2 रुपये देतो तुला, 50 रुपये देतो, 100 रुपये चुपचाप दुसऱ्याला देते। अशी आपल्या सेवकाची गत झालेली आहे। म्हणून बाबांनी नियम दिलेले आहेत, त्या नियमाच्या डोळ्यासमोर ठेवा, आपलं जीवन सुखी बनवा। परंतु छन लगा किजबिन का पद्मिन क्या चीज है, छन लगा किजबिन का तो पद्मिन क्या चीज है। सबक सुटले नाही लोकांचे, सबक सुटले नाही। म्हणून
बाबांनी जे सांगितलं आहे त्यास बाबांनी जे सांगितलं आहे ते तुम्ही मान्य करा किंवा माना, परंतु सेवकाला विचारलं तर खोटा बोलतात. मी तुम्हाला खोटं बोलण्याचा एक अनुभव सांगतो, माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी 90 मध्ये मार्गात जुळलो, 90 मध्ये मार्गात जुळलो आणि 15 डिसेंबरला मी बाबाच्या भेटीला भवनामध्ये गेलो मंडळात. बाबा मी भेटलो बाबाला आणि बाबाला म्हणला, बाबा नमस्कार नमस्कार, माझे असे दुःख आहेत. म्हणे बाबा म्हणे तुम्ही कोणाशी झगडा केल्या का? आता त्यावेळेस नवा मार्ग होता, तर मी नवीनच होतो, मला काही समजत नव्हतं, पुस्तका काही निघाल्या नव्हत्या. मार्गदर्शक लोक कागदावर विनंती आणि प्रार्थना लिहून देत होते, कागदावर विनंती आणि प्रार्थना लिहून देत होते. मग बाबाने मला प्रश्न विचारला, म्हणजे कोणाशी तुमचा झगडा झाला का? मी म्हणलो नाही बाबा, झगडा तर कोणाशी नाही झाला. नाही विचार कर म्हणे. पहा, बाबांनी म्हटलं तू एका जणाशी झगडा केलास. मग लक्षात आलं का? हो बाबा, मी म्हणलं तर लक्षात आलं माझ्या. परंतु त्या खोटा बोलण्याचा मला इतका भूर्दंड बसला का मी 10 वर्ष त्या दुःखात राहिलो. किती? 10 वर्ष सुटका झाली नाही. परंतु माझ्या पत्नीला आठवलं का बा, आम्ही आपल्या शेतावरती तुरी लावल्या होत्या आणि आमच्या शेजारच्या व्यक्तीने, तो वैद होता आणि त्यांना आमच्या तुरीचं झाड उघडून फेकून दिलं. मग थोडासा झगडा झाला. तेच माफी भगवंताला बाबाला सांगितलं, माफी मागितली, तेव्हा कुठे दुःख दूर झालं. कारण खोटं बोलणं आपल्या मार्गात जमत नाही, आपण खोटं बोलत राहतो, खरं कधी बोलत नाही. कामापुरताच आपण खरं बोलतो. पण खरं बाबांनी सांगितलं हे सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण आहे. सत्यही भगवान आहे, भगवान सत्य आहे, भगवान सत्य आहे. या मार्गामध्ये बरेच लोक, कोणी कॅन्सर आले, कोणी टीबी आले, कोणी महारोगाने, कोणी सिकलसेल्स आले न दुरुस्त झाले. तुम्हाला एक अनुभव सांगतो सिकलसेलचा, तुमच्या एरियामधलाच. रामेश्वरजी राकडे, चांदणा बागटी आहेत का इथं? रामेश्वरजी राकडे हा आहेत. यांच्या पत्नीला सिकलसेल्स होता, सिकलसेल्स ना. म्हणे माझा पती तो मनमाने दारू पिते म्हणे. कारण पत्नीला बिमारी, पत्नीला बिमारी. याच्या काय हा मिस्त्री माणूस होता का, पाना पेन्शनवाला, याच्याकडे दररोज पैसे, न दारू पिवायचा न घरी जायचा. हे ज्याला कोणी सांगितलं, म्हणजे दसरथजी रागडे त्यांचा काका होते, त्यांनी सांगितलं का म्हणे तू मार्गात जुळून घे. हे मार्गात आले, सिकलसेलनं बिमारी होती ना. म्हणे मी 16 गोळ्या खातो म्हणे, दिवसातून 16, सकाळी 4, दुपारी 4, नंतर 4 वाजता 4 आणि रात्री 4. किती झाल्या? 16 ना. त्याच्या इथे एवढी पेटी होती गोळ्याची, गोळ्याची पेटी होती. मार्गात जुळाला आले, मी 4 दिवसा केली ना, त्याची गोळी मी बंद केली ना. 7 दिवसाचे त्याला कार्य दिले. मला 7 दिवसामध्ये काय होते हे पहा भगवंताची कृपा. सिकलसेल्सच्या गोळ्या बंद झाल्या आणि त्या तारखेपासून 7 दिवसाचे कार्य केले. त्याच तारखेला पासून आजपर्यंत तिला सिकलसेल झाली नाही. रिपोर्ट नील आली, रिपोर्ट नील आली. अशी ही भगवंताची कृपा आहे. त्याच्यासाठी एक चित्त, एक लक्ष, एक भगवान मानावं लागते. त्यामुळे जीवन जगावं लागते. तेव्हा कोटी आपल्या बिमाऱ्या नष्ट होतात. एक कॅन्सरवाली बाई, कॅन्सर झाला होता एका बाईला, शहारे बाई आमच्या साकोलीला. तिचा पतिदेव नोकरीला आहे. कॅन्सर झाला. कॅन्सर झाल्यानंतर तिथं इकडे तिकडे पाहिलं, भटकली, वैद्यवानाकडे गेली, डॉक्टराकडे गेली. डॉक्टरांना सांगितलं म्हणे बाई तुला 4-5 लाख रुपये लागतील. पहा, नोकरी होती आणि नोकरी असल्यामुळे दारू पित होता तिचा पतिदेव. दारू पिता पिता त्याला असा झाला वयात का काही सांगू नका.
आता त्या हिस्ट्री फार लंबी आहे. परंतु त्या बाईला सांगण्यात आला का बाई तू आमच्या मार्गात जुळून जा. तिची एक रिश्तेदार होती, मार्गात जुळून जा, फायदा होईल तर राहशील नाही तर सोडून देशील. बा ते आली. आल्यानंतर तिला 3 दिवसाचे कार्य दिले आणि 3 दिवसाच्या कार्याचा ढोटला पूर्ण नष्ट झाला आणि कॅन्सरही नष्ट झाला. आज ती बाई तुम्ही म्हणू शकत नाही का हिला कॅन्सर झालाय, त्यागी झाली, सगळं काही झालं, सगळं तिला सुख समाधान मिळाली. म्हणण्याचा कसा, जर आपण भगवंताला मानलो तर आपण सगळं दुःखातून मुक्त होऊ, नाहीतर दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. कारण आपण भटकले माणसं, आपण 12 घाटचा पाणी पिलेले माणसं आहो. किती घाटचा? 12 घाटचा. या मार्गामध्ये सहजासहजी कोणी जुळले नाही. कोणी बेवडे होते, कोणी तेवढे होते. आताच आमच्या मूर्तीला पाहून सांगितलं काही गुंडे होते. भाऊ गुंड होता, येथे गुंडेच होते. परंतु मार्गात जुळल्यानंतर सगळं सरळ झाले, सरळ झाले. एवढी मोठी ही दैवी शक्ती आहे. या दैवी शक्तीचा वापर आपल्या कुटुंबात करणे फार महत्वाचं आहे. आता वाजले 5 आणि वेळेची संपली. परंतु भगवंत घडवते काही नाही काही. म्हणून मी एक चुकी केली. कोणती चुकी केली? प्रथम भगवंताला मी माफी मागायला पाहिजे होतं का बाबा वेळ झाली आणि मला बोलायचं आहे. म्हणून मी सगळ्यांना भगवंताला बाबा 4:30 ची वेळ होती आणि वेळ जास्त झाली आणि मी बोलत राहिलो. मी काही तरी मी भगवंताला माफी मागतो, बाबा मला माफ करा. महान त्यागी बाबा जन्मीला माफी मागतो, माफ करा. आणि सर्व सेवक बंधू भगिनी मार्गदर्शक लोकांना माफी मागतो. आणि यापुढे फक्त 2 शब्द बोलतो मग बंद करतो. तर ही दैवी शक्ती आहे. या दैवी शक्तीसाठी आपल्याला तन मन धनांना कार्य करायचं आहे. सगळं तुमच्या जवळ आहे. तुझं आहे, तुझं पाशी, त्याची शोधू न पाशी. ना जागा का भुललाशी? बाबाचं म्हणणं होतं तू जागा भुललास, तू शोध. कोटी तुमच्या जवळ दैवी शक्ती आहे. एक सिंबल आहे आपला, दारू पिऊन येऊ नये अशी पट्टी आणि त्याच्यावर सिंबल आहे. आमच्या भावनेवर सिंबल लावलेला आहे, आज मी नाही लावलो. किती लिहिलंय? ध्येय मानव मंदिर सजाना आहे. ध्येय मानव मंदिर सजाना आहे. तर ध्येय जर मजबूत असेल तर हा मानव मंदिर सजाना आहे. याच्यामध्ये काळी कचरा भरलेला आहे. हा काळी कचरा काढून जीवन सुखी बनवणे आहे. परंतु मानव हा, मगाशीच म्हणलं, मानव बडा हुशार आहे. एकामेकावर द्वेष करतात. का करतात त्यालाच मालूम. कोणी म्हणते याच्या हा माझ्या हातात सेवक न, तू त्याच्याकडे देवाचा नाही. तो म्हणते माझा अमुक देवाचा नाही. अरे का ठेवला याच्यामध्ये? अरे तू मानव आहे, तू भगवंताचा सेवक आहेस काय? मोठ्या मार्गदर्शकाचा सेवक आहेस का? ना मी आत्मचिंतन करायला पाहिजे का मी साकोलीला राहतो, माझ्याकडून सेवक जर ह्या देवळगाव पोहोचलेलं येत असेल कार्य घ्यायला तर मला चिंतन करावं लागेल ना. तर त्याची चिंतन करणे आहे का मी कुठं चुकवतो, माझा स्वभाव कसा आहे, माझा स्वभाव कसा आहे. स्वभावाला पहिले जागा, आपला स्वभाव बदलवा. परंतु नाही, अरेरावी सगळी भरलेली आहे. मार्गदर्शक लोक नाराज नको व्हा तुम्ही. काही लोक आहेत, म्हणजे मदनकर साहेब म्हणे का नाही, काय म्हणत होते, काही मार्गदर्शक भाट आहेत म्हणजे. मी तसा नाही, मार्गित नाही म्हणले बाबा. कारण मार्गदर्शकावर अवलंबून हा मार्ग आहे. मार्गदर्शकावर अवलंबून आहे. मार्गदर्शक या मानव धर्माचा पाया आहे. मार्गदर्शक नसते तर एवढा हा समुदाय आपल्याला दिसला नसता. म्हणून मार्गदर्शकांनी आपली बाजू शेप ठेवावी. जो सेवक तुमच्याकडे येते त्याला तुमच्या बोलण्यावरून अर्धी बिमारी त्याची हटल्या पाहिजे. तो खरा मार्गदर्शक. अर्धी बिमारी हटल्या पाहिजे, तो खरा मार्गदर्शक. नाही तर काही अर्थ नाही मार्गदर्शक राहून पदाचा राजीनामा देऊन द्यावा. समजा की नाही? पदाचा राजीनामा देऊन द्यावा.
अशी ही दैवी शक्ती आपल्याजवळ ठेवल्या पाहिजे. स्वभाव कसा बदलला पाहिजे. आपल्याजवळ आलेला माणूस तर कसा त्याला परिवर्तन करायचं आहे, त्याला कसा दुःखातून मुक्त करायचं आहे. नाही तुमचं मार्गदर्शन जर तुम्हाला त्या बाबाच्या शिकवणीपुढे देत असाल तर तुम्हाला तो दुःखातून तो सेवक कधी मागे राहणार नाही, दुःख पूर्ण नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. ही बाबाची ग्वाही आहे. परंतु मानव हा अहंकारी आहे. मानव हा अहंकारी आहे, मोह मायामध्ये फसला आहे. म्हणून संतांना म्हटलंय अहंकार मत कर आदमी तू ही भला तेरा भला, तू सोच अपने मगज में किसका ये जग में चला. अरे रावण सारी की सूरती मुंडी जमीन में घुस गई, भर जिंदगी का नाश हुआ, भर जिंदगी का नाश हुआ. अब तो रो रहा, अब तू रो रहा, अब तो साधले नाही तो जन्म बीता गया गया काम से. म्हणून साध्य करायचं आहे आपल्याला, साधन ठेवणे आहे. जर साध्य केलं नाही तर तुमचं जीवन वाया गेल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित ठेवलं आहे. बाबा म्हणे असे काही येतील म्हणे मार्गामध्ये, काही येतील. 1992 बाबाचा दौरा झाला माझ्या घरी. माझा घर होता कौलाचा, साधा कौलाचा घर होता ना, अर्धा घराचा फाउंडेशन बांधलेलं होता. त्यावेळेस बाबाचा दौरा झाला तर त्यावेळेस आम्ही 7-8 सेवक होतो. तुमच्या इटगावचे आपले इटखेड्याचे आपले काय नाव त्यांचा बोवणेजी इथे बसल्या समोर. त्यावेळेस बाबाचा दौरा झाला होता तर ते आले होते. मला तेव्हापासून ते ओळखतात, तेव्हापासून ते बाबाजी ओळखतात. त्यावेळेस बाबा म्हणे असे काही येतील म्हणे पण मोठ्यावर मोजण्यासारखं राहतील म्हणे. जसा उन्हाळ्यामध्ये आंब्याला बहार येते ना, आंबे खूप लागतात, आंबे खूप लागतात. परंतु वादळ वारा पाणी पाऊस आला का कच्च्या भेटील आंबे का नाही गदबद पडतात.